स्वतःच्या बर्थडेचं स्वतःच चालू केलं नाही. इकडे काय चालू आहे बाळा? काय झालं? हां पाणी जरासं घे. मम्मी तिकडं बघ. ए पिलू पिलू काय चालू आहे ते? हे बघ इकडे बघ. पाणी आलं ते सांग, बोलूच नाही. ग्रेशू म्हणे. श्रेयू त्याचा पसारा बघा पप्पा केवढा केला नाही. काढा त्याला. त्याला पण लाव छोटासा टिक्का. पिलो हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर रणजित. हॅपी बर्थडे टू यू. अशा पद्धतीने घरगुती सेलिब्रेशन झालेलं आहे. 1 जानेवारीला याचा बड्डे असतो. आम्ही दरवेळेला रात्रीचं कट करतो, पण ह्या वेळेला सुट्टी होती, म्हटलं आताच करावं म्हणून आता. सगळ्यात जास्त केक खाणारा माणूस बर्थडेला हा आहे ना रे पिलो? टिंग टिंग टिंग. कोण आहे ते? कोण आहे ते? श्रेयू आहे. श्रेयू टिंग टिंग टिंग. इकडे बघ. नको नको ग्रेशू नको बाळा मला. टिंग टिंग टिंग. ए पिलो टिंग टिंग टिंग. टिंग टिंग टिंग. चला आता 9 वाजलेत. आता आम्ही जेवण करतो. आज नॉनव्हेज आहे. पप्पा बनवलेत मस्तपैकी चपाती भात आणि नॉनव्हेज. चिकन आहे आज. कोण आहे बाळा हे? कोण आहे? श्रेयू आहे. श्रेयू श्रेयू ए श्रेयू
जा आईकडे जा. दोन दिवस उरले आम्हाला जायला आता गावाला. 2 दिवसानंतर आम्ही निघणार आहोत. आज आम्ही स्टेशनला गेलेलो, समर्थांच्या मठात जायचं होतं, पण काही कारणामुळे आमचं कॅन्सल झालं. त्यामुळे मी साडी घातली होती सगळ्यांनी. मग आठवडे बारांनीचा बड्डे पण आहे, म्हटलं दोन्ही कामं होऊन जातील, म्हणून मग असंच राहू दिलं. उद्या जाणार आहे समर्थांच्या मठात सकाळी. रेशूची मामी, मी, मम्मी आणि जॉबला जातील. पहिला जेवण करूया, वेळ झालाय. नको नको नॉनव्हेजवर मला उद्या म्हणजे नंतर खाऊया आपण झोपताना. हा शान फ्रीजमध्ये ठेवू का? झाकून ठेवते का? पाणी गळत नाही ना? भांडं वगैरे. चला, जमल्यास उद्या ब्लॉग कंटिन्यू करेन. आज स्टेशन थोडीफार शॉपिंग झाली, तुमच्यासोबत थोड्या वेळात मी शेअर करेन. काय चालू आहे? काय चालू आहे? काय झालं? काय झालं रडायला? सोड त्याला खाली सोड, मग मी खेळते खाली. वरती अंगार घेतल्यावर जास्त रडतो, खाली सोडल्यावर मस्त खेळतो. एक मिनिट दाखवतो. तर तिकडचे कपडे काढायचे त्याला. हे बाळा नको. आणि हा मी शोरून वॉलपेपर मागवला होता बघायला, भिंत्यांना येतोय काय, पण व्यवस्थित बसला. आता हा परत मागून हा पूर्ण भिंतीला लावायचा आहे. छान बसला. आजच पार्सल डिलिव्हर झालं होतं, तर बघूया आता परत मागून परत लावेल आता भाऊ. मिठाचं पाणी असल्यामुळे हे सगळं भिंत्यांचं निघतं, त्याच्यामुळे बऱ्याच वेळाचं काम झालं आहे, पण ते सारखंच निघायला लागलं आहे. म्हटलं वॉलपेपर लावून बघूया, छान वाटतो वॉलपेपर. तर आता विचार करतो की हाच पूर्ण इकडे लावायचा. मॅडम बड्डे करून थकलेले आहेत. साहेब काय चाललंय? काय चालू आहे? पिल्लू, हे पिल्लू, श्रेयू, त्याला सगळं सामान काढून बघायचं आहे, ते पिशव्यांमधलं आणलेलं. हे ग्रेशूसाठी खेळणी आणलेले आहेत नेहमीप्रमाणे. हा एक सेट आहे. कुठे आहे ग डॉल? कुठे आहे ती आणलेली ग्रेशू? काढल्या सगळं? दाखव डॉल तुझी. हे पिलूची डॉल आहे. या पिंक कलर घेतली नाही खरं, तो 4 दिवसामध्ये घाण होतो की नाही बघ. अशा प्रत्येक टायमाला असतात तिच्याकडे. आता ते नेक्स्ट टाइम तुम्ही आता 1 महिन्याने या, ते त्याचं पार पूर्ण निघालेलं असते सगळं. इकडं सगळं बाजार चालू आहे. झालं काय सगळं? हे पिलू, पिल्लू झालं की नाही रे? श्रेयू, कर की तसा व्हिडिओ करेल. हॅलो, पप्पांचं नेट संपलंय वाटतं, फोटो काढून पाठवतो बघा. तेवढा ड्रेस आणलेला आत्ता चालू करतो.
आमची बॅग पॅकिंग चालू होती, कारण आमचा यायचा दिवस उद्याच आम्ही निघणार होतो. त्याच्यामुळे तयारी चालू होती आमची पॅकिंगची. खरं तर हा दिवस खूप नकोसा वाटतो पॅकिंग करायचा. इकडून जातेवेळी खूप भारी वाटतं, पण तिकडून येताना खूप कंटाळा येतो. खूप छान दिवस गेले, 10 दिवस होती मी माहेरी, खूप छान वाटलं. तर इथे बाळ आणि ग्रेशू खेळत आहेत आणि माझी पॅकिंग पण चालू होती. पण श्रेयू मध्ये मध्ये येऊन सगळं सामान काढत होता. त्याला खूप सवय आहे, चेअरवर एकही सामान त्याला दिसायचं नाही, पटकन तो काढतो. दोघांची मस्ती चालू होती म्हणून पटकन बॅग भरायला घेतली, तरी पण त्यातून त्याचं लक्ष इकडे आलंच. मध्ये मध्ये येऊन सगळं सामान विस्कटत होता तो. पंख्याला लागलं असतं ग्रेशू आता. ए बॅग उचल, बॅग उचल आणि बॅग उचल आणि ग्रेशू. ए शी चला टाटा बाय बाय. तर पुढे काही मी फोटो ॲड केलेले आहेत आमचे. तर आजचा व्हिडिओ मी इथंच एंड करते. परत भेटू एक छानसा व्हिडिओ घेऊन, तोपर्यंत बाय बाय. आणि याचा पुढचा व्हिडिओ डायरेक्ट आता आम्ही मुंबईवरून बेळगावला येतानाचा असेल, तर तोही मी तुमच्यासोबत थोडक्यात शेअर करेन प्रवास. माहेरचे जास्त काही व्हिडिओ मी शूट केले नाही, एन्जॉय करणं मला जास्त इम्पॉर्टंट वाटलं, सो त्यासाठी मी छान दिवस घालवले तिकडे.